नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला असं वाटत असेल ना, हे सगळं निसर्ग आणि आज आपण कुठे आलेलो आहे? तर आज आपण आलेलो आहे सिंहगड रोडला किंवा सिंहगडाच्या पायथ्याशी आधारवड व्यसनमुक्ती केंद्र आणि पुनर्वसन केंद्र या ठिकाणी आलेले आहे. हे कोणाचं आहे, त्या ताई काय करतात, हे सगळं आता आपण बघणार आहे. चला तर मग आज आपण त्या ताईंना भेटूया आणि आधारवडची सगळा जो इतिहास आहे त्याचा किंवा त्याची जी काही माहिती आहे, ते काय मदत करतं, हे सगळं आता आपण बघणार आहे. चला तर मग भेटूया जयश्री ताईंना आणि आधारवड केंद्राला. नमस्कार जयश्री ताई. स्वागत आहे. धन्यवाद. आपण आता आतमध्ये आलेलो आहे. आता बघूया, खूप छान निसर्ग परिसर आहे हा. आपण बघतोय खरंच खूप आंब्याची झाडं आणि हे निसर्गाचा परिसर असलेला हा आधारवड हे व्यसनमुक्ती केंद्र इथे आपण आलोय. आणि त्याच्या ज्या सर्व आहेत जयश्रीताई यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे. त्यांनी हे काय सुरू केलं, का केलं, हे सगळं बघणार आहे. नमस्कार. आज आपण भेटणार आहोत जयश्रीताई आखाडे यांना. मगाशीच आपण पाहिलं आधारवडमध्ये आपण आलेलो आहे, जे आहे व्यसनमुक्ती केंद्र. जयश्रीताई नमस्कार. नमस्कार. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. जयश्रीताई, आम्ही इथे आधारवडमध्ये आलो, खरंच खूप छान आहे. पण एक स्त्री म्हणून तुम्हाला या व्यसनमुक्ती केंद्र का सुरू करावं असं वाटलं? आता ह्याच्यासाठी खूप मागे जावं लागेल. बरं. की एक मुलगी म्हणून तिला जरा दुय्यम स्थान दिलं जातं. बर. आणि हे जन्मल्यापासून मी बघत आली आहे. हो. एक मुलगी म्हणून थोडस मुलापेक्षा कमी दर्जा दिला जातो. त्याच्यानंतर मग थोडे पुढे सरकत असताना आयुष्यामध्ये चढ उतार आले. त्याच्यानंतर हे व्यसन वगैरे हे जे माझ्या डोक्यात आलं, डोक्यात म्हणण्यापेक्षा माझ्या अंतःकरणातून आलंय हे. बर. की व्यसन मी खूप जवळून बघितलंय. व्यसनामुळं घर कोलमडताना बघितलंय, घरातली माणसं तुटत असताना बघितलेली आहे. आर्थिक ताण असतो, सतत तणाव असतो, आणि जे नातेसंबंध आहेत ते पूर्ण बिघडलेले असतात. मग हे सगळी कसरत करत असताना हा जो संघर्ष चालतो, हा संघर्ष आतमध्ये चालू असताना समाजामध्ये मात्र आपल्याला दाखवावं लागतं खरंय पण हे सगळं ठीक आहे, ठीकठाक आहे. आणि मग कुठेतरी ती आशा एक निर्माण झाली मनामध्ये की आपल्याला ज्या ह्या वेदना मिळाल्या आहेत, व्यसनापासून मिळणाऱ्या वेदना, आणि जी सहन करण्याची जी शक्ती देवानं मला दिली, तर ती का नाही उपयोगात आणावी, की जेणेकरून मी दुसऱ्यांच्या वेदना समजून घेऊ शकते चांगल्या, आणि मग ह्या वेदनेतून मी त्यांना बाहेर पण काढू शकते नाही हे माहिती नाही, पण तो माझा प्रयत्न असेल. त्या प्रयत्नाला यश मिळालं तर देवाची कृपा. नाही, खूप छान. म्हणून त्याच्यामध्ये मी आली. पण म्हणजे असं स्वानुभवातून हे केंद्र उभं राहिलंय असं म्हणायला हरकत नाही. हो. की तुम्हाला जो आलेला अनुभव आहे त्या अनुभवातून सगळ्यांना प्रेरणा मिळावी असं हे केंद्र तुम्ही उभी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे जे कोलमडणारे संसार आहेत ते मला वाटतं तुम्ही नक्कीच उभे करू शकाल. आणि माझं दुसऱ्या प्रिमायसेस मध्ये वृद्धाश्रम पण आहे. बर. तर वृद्ध पण हल्ली खूप एकटे पडलेले आहेत. बरोबर. एकाकी आहेत, मुलं बाहेर असतात. हो. त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणीच नसतं. हो, अगदी बरोबर. मग त्यांच्यासाठी एक मुलगी म्हणून मी त्यांना एक माया देणार आहे, आधार देणार आहे.
आणि त्यांच्यासाठी एक उपक्रम ठेवलाय मी बर की तुम्ही 1 महिन्याभरामध्ये प्रत्येक महिन्याला एक घरी लेटर लिहायचं. बर मग महिनाभरामध्ये तुम्हाला इथे कसं वाटलं किंवा हा. चांगलं वाटलं, काय अनुभव आले ते तुम्ही घरच्यांना शेअर करायचे. बर तर मग ते पत्राद्वारेच करायचे आहेत. कारण बरोबर. आजकाल हा. मोबाईल आहेत. मोबाईल आहे, हे सगळं आहे. आणि आपल्या मुलांना, नातवंडांना हा. कुठे हस्ताक्षर वगैरे बघायलाच मिळत नाही, फक्त हम्म. सही पुरतं राहिलं आता. खरंय. हा, मग पत्रामध्ये ज्या भावना आहेत मग त्या जेव्हा घरी जातील हा. तर त्या जपल्या जातील, जेणेकरून त्यांच्याही घरी हो. त्यांच्या आजी आजोबांच्या किंवा आईच्या भावना तिथे पोचतील. त्यातून वेगळं चित्र निर्माण झालं तर ते माझ्यासाठी यश असेल. अगदी खूप छान कल्पना आहे. म्हणजे तुम्ही या व्यसनमुक्ती केंद्राच्या बरोबरीने वृद्धाश्रम पण चालवतायत खरंच. आणि आजकाल या दोन्हीची खूप गरज आहे हे असं म्हणायला हरकत नाही. खूप छान उपक्रम आहे आणि त्यातून पत्र लिहिणं हा तर खूपच म्हणजे छान उपक्रम आहे. मला वैयक्तिक हा खूप आवडलाय. जयश्री, हे आता एवढं वृद्धाश्रम आणि व्यसनमुक्ती केंद्र केलंय, तुम्ही सुरू केलंय, पण या सगळ्यासाठी तुम्हाला सरकारची मान्यता किंवा काही सर्टिफिकेशन लागतं? हो, सर्टिफिकेट्स लागतात. हा. मान्यता घ्यावी लागते. समाज कल्याणकडून आपल्याला मान्यता घ्यावी लागते. बँक अकाउंट लागतात, पॅन कार्ड लागतात, शॉप ऍक्ट लागतात. असे सर्टिफिकेट घेऊन आपल्याला हे चालू करायचं. म्हणजे व्यवस्थित तुम्ही सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण हे चालू केलेलं आहे. खूप छान. करण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. ही परिस्थिती आम्ही बदलू शकतो, ते बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभो आणि अशा परिस्थितीचा पेच करण्याचे ज्ञान आम्हाला लाभो. सगळे इकडे काय आलोय, एडिक्शन प्रत्येकाचा एक एक एडिक्शन आहे. हो. त्याच्यामुळे तुम्ही इकडे ऍडमिट केले गेले तुम्हाला. आता तुम्ही सांगा तुमचं एडिक्शन काय? मी व्यसन होतो, व्यसनामुळे तुमचे आले. बर, काय व्यसन आहे तुमचं? माझं फोरेक्स व्यसन होतं. फोरेक्स व्यसन. कसं लागलं तुम्हाला व्यसन? काय झालं की घरी आपल्याला असं बंद संदर्भात मी व्यसन. पण का तुमचे मित्र असे होते का? काही विषय कुठून शिकला तुम्ही? कुठून तुम्हाला कळलं की हे ऍडिक्शन फोरेक्स कफ सिरपचं होतं? मी मेडिकल विचारलं होतं. अच्छा, पण मेडिकल वाल्याने सपोर्ट केला. मग तुम्हाला दिवसभरात किती फोरेक्स वाटायला? दोन वाटतात. ते पहिल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे काय होतं ते? फोरेक्स पेल्यानंतर मला जेवण जात नव्हतं. बरं. सारखं झोपायचं. बरं, त्याची गुंगी आहे की म्हणून किती वर्षापासून तुम्ही हे एडिक्शन सुरुवात केली? किती दिवस म्हणजे तुम्ही एडिक्शन केलं? दोनदा केलं होतं. तर याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे का? आता पडायचं आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही काय काय शिकलं, त्याचा वापर कसा करणार बाहेर? ते शिकलं. आता इथे उपयोग केलं ना, ते सुंदर केलं ना, मी पुन्हा करणार व्यसन. बरं करणार नाही, पण त्यासाठी प्रयत्न कसे करणार तुम्ही? बाहेर गेल्यावर सगळे मेडिकल जाणार नाही, मेडिकल मागणार पण नाही फोरेक्स. बरं, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे सध्या इकडे राहण्यामध्ये? तुम्हाला कसं कळतंय, काय काय कळतंय? एक पॉईंट असा तुमचा तुम्हाला म्हणायला लागला? एक पॉईंट म्हणजे मला म्हणायला लागला की त्याला तुम्हाला शांतता लागली सगळी. बरं. आणि विशेष म्हणजे व्यसनापासून मी दूर राहिला. पण आता तुम्हाला एक असं तुम्ही इतक्या ग्रुप्स केले, लेक्चर्स केले, त्याच्यामध्ये एखादा पॉईंट तुम्हाला असा वाटला असेल, असं म्हणजे तुम्हाला वाटलं, मनाला लागलं की बाबा काय मी असं केलं नाही पाहिजे, हे तुम्हाला जाणीव होते का त्या गोष्टी? ठीक आहे. किती दिवस पासून तुम्ही इथे आहात? मला इथं 11 महिने झाले.
11 महिने. काय वाटतंय तुम्हाला इथे सुधारणा छान आहे आहे इथं. तुमच्यामध्ये? हो, कुठलं व्यसन तुम्हाला होतं? अल्कोहोलिक ऍडिक्शन होतं मला. कमी झालंय असं कमी झालं वाटतंय? आता. हा बरं. आता. 11 महिन्यापासून तुम्ही इथे हो, आहे. आणि आता कसं काय तसलं काय क्रेविंग होत नाही. बर. आणि आता इथून बाहेर पडल्यावरती तुम्हाला असं व्यसनमुक्त झाल्यासारखं? व्यसनमुक्त व्हायचंच आहे. बर. कशाचं व्यसन होतं तुला? मल्टी ॲडिक्ट होतो. बर. किती, आणि इथे येऊन तुला किती महिने झालेत? येऊन 1 मंथ झाला असं. म्हणजे मी इथं जॉब करतो. हा. मी पहिला ॲडिक्ट होतो म्हणजे, बर. पण आता व्यसनापासून मुक्त झालायस तू, म्हणून इथेच काम करतोस. अच्छा. पहिलं तुझं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य काय फरक वाटतो तुला? भरपूर फरक आहे. व्यसनमुक्तीमध्ये ऍडमिट झालो तेव्हा मला क्रेविंग वगैरे व्हायची कधी कधी, पण जेव्हा तिथं शिकवण म्हणजे तिथं लेक्चर वगैरे अटेंड करायला लागलो, हा. योगा वगैरे, त्यामुळे माझं माइंड फ्रेश झालं. हा. व्यसनापासून म्हणजे कामात गुंतून राहिलो, त्यामुळे मला व्यसनाचे वगैरे विचार येणं वगैरे, क्रेविंग बंद झालं. पण म्हणजे तुझं आयुष्य एक वेगळ्या वळणावर गेले असं वाटतं तुला? चांगल्या वळणावर वाटतं? म्हणजे विचार बदलले, त्यामुळे चांगलं ह्याच्यावर गेलो. हा. हे आहे आपलं आधारवडचं डायनिंग हॉल. आणि खूप छान व्यवस्था आहे. प्रत्येकाला सेपरेट प्लेट्स, बसायला छान जागा, आणि इथेच त्यांचं किचन पण आहे. हे आहे आधारवडचं करमणुकीचं केंद्र असं म्हणलं तरी हरकत नाही. इथे चेस आहे, कॅरम आहे, अशा विविध प्रकारच्या खेळण्याच्या आणि त्यांना एंटरटेन करण्याच्या बऱ्याचशा वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. आणि खरंच सगळेजण त्याचा आनंद घेत आहेत, आपण बघतोय. सध्या काय त्रास होतोय तुला? सध्या काहीच होत नाही सर. म्हणजे धडधड होते का, किंवा काही त्रास होतोय का दारूमुळे? थोडस म्हणजे भूक लागते का तुला? नाही सध्या व्यवस्थित भूक लागते का? नाही सध्या सर भूक नाही लागली. बर. आणि काय म्हणजे थोडस हे होते. बर. हॅल्युसिनेशन मध्ये गेल्यासारखं होतं. ओके. हे सतत विचार चालू होता. ते आत्ताच दारू थांबली ना. हो. विचार येतोय डोक्यामध्ये. हो. आणि तकबीला होतंय व्यवस्थित? हो. ओके. टॉयलेट साफ होतंय? हो. जेवण जातंय? जेवण नाही जाते. नाही जातंय. बरं. किती दिवस दारू प्यायला होतास तू इथे येते आधी? मी 15 दिवस केलो ना. बरं. कंटिन्युअस काही खायला पिल्लं होतंस का तेव्हा? नाही खाल्लं काहीच नव्हतं. बरं. काही नाही, मी थोडी औषधं लिहून देतो तुला, ते आपण कंटिन्यू करू. हा, त्याने तुला बरं वाटेल. उलटीसारखं वगैरे होत आहे का? मी ताबडतोब तुला अँटॅसिड आणि अँटीओमिक देतो तुला. हा, ओके. ये. आणखी काही त्रास असेल तर लगेच सांगायचं. काही त्रास होत नाही. मनामध्ये असे विचार येत आहेत का? विचार येतात. घाबरल्यासारखं होते. हो. आणि कोणी तुला बोलवतंय, तुला आवाज येत आहे वगैरे असं होत आहे का? हे सगळं दारूमुळे होतं. ते लो क्वालिटी लिकर तू पेली आहेस, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. म्हणजे कोणतीही लिकर पेली तरी तुला प्रॉब्लेम होणारच आहे, पण ती लो क्वालिटी लिकर जर त्या पेली तर जास्त प्रॉब्लेम होणार. याला म्हणतात अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम. म्हणजे हा, तर त्याच्यामधून तू बाहेर पडलास, 3-4 दिवस लागतील. त्याच्यामधून बाहेर पडलास की तुला जेवण पण जाईल आणि सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुला औषधं घ्यायची आहेत आणि थोडासा रेस्ट करून मग 5 दिवसांनी लेक्चर ग्रुप्स वगैरे काय असतील ते आपण चालू करू. थँक्यू. जयश्री, ते आतापर्यंत आपण असं पाहिले की जे लोक व्यसन करतात,
व्यसनाधीन आहेत ते मान्य करत नाहीत की हो मला व्यसन आहे कशाचं तरी. तर हे काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? म्हणजे आता काय अनुभव आलाय, खरंय का? त्यांना वाटतं. हा. काय असतं, त्यांना असं वाटतं आपला सेल्फ कंट्रोल आहे आपल्यावर, बरोबर. हा. आणि त्यांना मान्य करायला कुठेतरी मनाची पण एक थोडीशी लज्जा काहीतरी असं वाटत हा. असावं. हा. आणि त्याच्यामुळे ते मान्य नाही करत, व्यसन आहे हे मान्य नाही करत. बरोबर. पण ते खरं मान्य करायला करायला पाहिजे की हवं, हो मी करायला हवं. व्यसनाधीन झालो आहे. हम्म. पण आता हे व्यसनाधीन जे लोक आहेत त्यांचा नक्कीच कुटुंबावर परिणाम होतो. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? कुटुंबावर परिणाम होतो. हा. त्याच्यामध्ये ताणतणाव असतात. हम्म. बऱ्याच ठिकाणी व्यसनामुळे घटस्फोट पण झालेला आहे. हो बरोबर. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये व्यसनाधीन लोकांसाठी हा. प्रॉपर हे केंद्र असलं पाहिजे. हा. त्यांनी स्वतःहून ते स्वीकारलं पाहिजे की हे मला व्यसन आहे हा. आणि मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय. बरोबर. पण हे ते मान्य करत नाहीत. हा. खरं तर इथे आले, त्यांचं विचार परिवर्तन होतं हा. काउन्सिलिंगमुळे, हम्म. आणि होऊ होऊ शकतं. शकतं. पण मग कुटुंब तुमच्याकडे येतं का की ही माझा हो. नवरा किंवा हा माझा भाऊ असे व्यसनाधीन आहेत, तर असं बरोबर. येतात? हो, कुटुंबाची त्यांच्या फॅमिलीची एक मीटिंग असते. बर. त्यांचं पण काउन्सिलिंग केलं जातं. हा. कधी त्यांच्या पत्नीला बोलवलं जातं, कधी मुलांना बोलवलं जातं, कधी पूर्ण हम्म. कुटुंबाला, त्यांची आई वगैरे असेल तर त्यांना बोलवलं हा. जातं. ते त्यांचे अनुभव सांगतात. त्याच्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग, कारण त्यांचं पण मन जपलं पाहिजे. बरोबर. कारण ते पण खूप स्ट्रगल करत असतात. आपण फक्त व्यसनी लोकांवर फोकस करतो हा. की ते आहारी गेले, पण हा. त्याच्याबरोबर त्यांची फॅमिली हा. ती कशी ह्याच्यात जाते, त्यांचे विचार बरोबर. काय चालले, हम्म. तर खरं त्यांना पण आपण उभं केलं पाहिजे. खरं त्यांनाच त्यांची गरज आहे. मनं जपली पाहिजे. बरोबर. हो ना. ह्यांच्या बरोबर त्यांची पण मनं जपली. हा व्यसन हा आजार आहे. हो. पण त्यासोबत त्यांची ह्यांना मनं पण जपली पाहिजे. आणि मला वाटतं कुटुंबालाच खूप आधार सोसावं लागतं, खूप सोसावं लागतं. सोसावं लागतं. त्यांना आधार देणं फार गरजेचं आहे. म्हणून हे आधारवड आम्ही उभं केलं. आणि नाव पण छान आहे, हो. आधारवड. म्हणजे सगळ्यांनाच हा आधार येतोय देण्याचं असं म्हणायला काम हरकत नाही. खूप छान. जयश्री, आता मला सांगा की व्यसन आणि सवय याच्यात काय फरक आहे? हो, आहे फरक. सवय ही काय, सवयीमुळे आपली शारीरिक मानसिक हानी काही होत नाहीये. बरोबर. पण व्यसनामुळे शरीराची, मनाची, सगळ्याचीच हानी होते. हा फरक आहे मोठा. बरोबर. पण मग सवय ही व्यसनामध्ये बदलू शकते? बदलू शकते. सवय ही व्यसनामध्ये बदलू शकते. हा. हळूहळू सवयीचं रूपांतर व्यसनामध्ये होतं. बरोबर. आणि कंट्रोल करणं अवघड होतं. हा, म्हणजे व्यसनामध्ये कंट्रोल नाही आपल्या हातात राहत. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण समजा म्हणू की मला चहा प्यायची सवय आहे, हो, पण जेव्हा ते व्यसनामध्ये होतं, कन्वर्ट होतो, तेव्हा ते माझ्या कंट्रोलच्या बाहेर जातं असं म्हणलं तर हरकत नाहीये. जयश्री, मला सांगा की पूर्वी जे व्यसनाधीन लोक असायचे तेव्हाही असायचे, पण तेव्हाचे लोक आणि आत्ताचा जो वयोगट आहे याच्यात काही फरक जाणवतो तुम्हाला? हो. पूर्वी कसं असायचं, व्यसन खूप वय वाढल्यानंतर व्हायचं, 40 नंतर, 50 नंतर. बरोबर. आणि ते पण एक कुटुंबाचा दबाव असायचा त्याकडे. लपून छपून ते व्यसन केलं जायचं. बरोबर. आता काय झालंय, सोशल मीडिया म्हणा किंवा हे पिक्चर आपण बघतो, सिनेमे, बरोबर, तर त्याच्यामध्ये हा जो वयोगट आहे कॉलेज पासूनचा, हो, तिथूनच ती सुरुवात झाली. आणि मग पार्ट्या असणं, मग फिल्म मध्ये जे करतात तसं ते सुरू झालंय. म्हणजे आता खूप कमी वयामध्ये, आणि स्टेटस सिम्बॉल टाईप झालेलं आहे. अगदी खरं आहे. हो, की हे घेतलंच पाहिजे, पार्ट्यांमध्ये घेतलंच पाहिजे, आणि जो घेत नाही त्याला नावं ठेवली जातात. बरोबर. मग ते सगळं सांभाळण्यासाठी आपल्याला ते घ्यावं लागतं, आणि मग त्याचं रूपांतर पुढे व्यसनामध्ये होतं. आता जे तुम्ही म्हणालात खरंय, म्हणजे कमी वयात, म्हणजे 18 वर्ष लागल्यानंतर लगेच मुलं घ्यायला सुरुवात करतात. याच्यामध्ये मुलींचं प्रमाण पण आजकाल वाढलंय असं वाटत नाही तुम्हाला? मुलींचं प्रमाण पण वाढलंय. पण मुलींचं प्रमाण वाढलंय. म्हणजे व्यसन हे फक्त दारू पिणं ह्याच्या पुरतं नाहीये. हो, बरोबर. औषधं घेतली जातात, झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात, म्हणजे बऱ्याच प्रकारे हे व्यसन झालेलं आहे आता. म्हणजे मुलांच्या बरोबरीने मुलींचं प्रमाण असं वाढलं तरी वाढलेलं आहे, हरकत नाहीये. जयश्री, मला सांगा की हे ड्रिंक्स घेणं किंवा स्मोकिंग म्हणा, काही कुठलंही व्यसन, हे सुरुवात कुठून होते, की कुटुंबापासूनच सुरुवात होते असं तुम्हाला वाटतं?
होते काही ठिकाणी कुटुंबापासून पण होते. हा. आता हल्ली कसं झालेलं आहे, आई वडील इतके फ्री राहतात मुलांबरोबर, बरोबर. बरोबर, खरंय. तर मग ते पण घेत असतात. हो. मग बाहेर जाऊन मुलं घेऊ शकतात हा. किंवा घेतही असतील. हम्म. त्यापेक्षा घेऊ दे ना आपल्या बरोबर. आपल्या समोर. हा, मग आपल्या समोर मग घेतात सगळे बरोबर. हा. आणि हे अभिमानानं सांगतात की आम्ही मुलांबरोबर घेतो, हा, बरोबर. खरंय. आणि मग कुठेतरी हे पुढे जाऊन मग बाहेर पण घेतलं जातं. बरोबर. आणि मग होतात व्यसनाधीन. व्यसनाधीन. आणि म्हणजे मुलांच्या पालकांना सुद्धा दुसरं कोणी सांगितलं तर हो आम्हाला माहिती आहे आमची मुलं असं घेतात, होतं. असं होतं. तर मग इथे म्हणजे अगदी सगळ्याच आई वडिलांना दोष देते असं नाही. हा. पण पूर्वीच्या काळी जे असायचं, जे आपल्या काळात होतं, हो. की कुठेतरी आई वडिलांचा दबाव असतो, बरोबर. होता आपल्यावर. हा. तर आपण हे असं काही करायला धजावायचो नाही, बरोबर. हा. आणि आता कसं झालं, मग हा फ्रीनेस नुकसानकारक आहे का? हा. जे आई वडील देतात आपल्याला, बरोबर. मोकळेपणा देतात, काय हा. हवं ते करा, हा, हा. मग हा खरंच घातक आहे का? हा. कपड्यांबाबत म्हणा, ह्या व्यसनाबाबत व्यसन, म्हणा, हा. व्यसन नाही म्हणत सुरुवातीला, हा. मग ह्या पार्ट्या चालतात, आयटी बरोबर. क्राऊड आहे, हो. तिथे घ्यावंच लागते. हो, हो. मग हे असं पुढे जाऊन हम्म. मग शेवटी हो. व्यसनाधीन होऊ होतातच. शकतात. सगळेच होतात असं नाही. हा. ज्यांचा मनावर कंट्रोल आहे हम्म. ते थांबतात, बरोबर. पण ज्यांचा नाही आहे ते वावत जाऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये मनावर कंट्रोल असणं खूप हे गरजेचं आहे. सुद्धा गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये मनावर कंट्रोल आणि थोडे घरचे संस्कार हो. हे पण खरंच खूप महत्वाचे आहेत असं वाटतं मला. खरं तर म्हणजे आई वडिलांना नसतं वाटत की आपल्या मुलांना असं व्हावं, ती संस्कार चांगले देत असते, हा. पण आताच्या पिढीला मॅच करायला लागतं ना आपल्याला. लागतं. बरोबर. त्याच्यामुळे ते नकळत घडलं जातं आई वडिलांकडून, असं मला वाटतं. आई वडिलांकडूनही घडलं जातं आणि बाहेरचं आजकाल आपण वातावरण बघतोय की त्याच्याकडूनही ते सगळं घडलं जातं. आणि सवय तेवढ्यापुरती ठेवली तर मला असं वाटतं ते व्यसनाधीन नाही होणार. म्हणजे जास्त प्रमाणात जर झालं तर ते नक्कीच व्यसनाधीनाकडे वळू आणि शकतात. पूर्वी कसं आपण आपल्याला एक भीती असायची मोठ्यांची, अगदी बरोबर. बरोबर. आपण उलट उत्तर करायचो नाही, हो. असं सगळं होतं. पण आता काय झालंय, मुलं तशी राहिली पण नाहीये. हो. त्यांना आपला दबाव आहे, कारण मग कुठेतरी आपण चुकतोय का असंही वाटतं. आपण जास्त मुलांना फ्रीडम दिला, जे हवं ते करू दिलं, मग हे चुकलंय का? खरंय. आपण आपल्या समोर आपली मुलं नशेत वाहवत जाताना बघतोय, जे पूर्वी होत नव्हतं. हो. मग अशा वेळी शाळा कॉलेजेस मध्ये मला असं वाटतं सुरुवातीपासून असे लेक्चर्स ठेवले पाहिजे. बरोबर. खरंय. म्हणजे कुठेतरी त्या मर्यादा येतील. आता हे जे व्यसनाधीन आपण म्हणतो किंवा आतापर्यंत आपण पाहिलं आहे, तर बरेच आपण पुरुष म्हणा किंवा आता मुली पण, नाही मला ना खूप अभ्यासाचा स्ट्रेस आलाय किंवा नोकरीमध्ये मला स्ट्रेस आलाय, स्पेशली IT मध्ये काम करणाऱ्यांना. तर या स्ट्रेसचा आणि व्यसन करण्याचा काही खूप जवळचा संबंध आहे का? नक्कीच, नक्कीच. कारण आता काय झालंय, हल्ली प्रेमातही लवकर पडतात, ब्रेकअप पण लवकर होतं. बरोबर. खरंय. प्रेमात पडलं तरी सेलिब्रेशन, ब्रेकअप झालं आला स्ट्रेस, गॅदरिंग. बरोबर. मग कधी कधी काय होतं, आपल्या एक्झाम असतात, परीक्षा असतात, पेपर अवघड गेला तरी स्ट्रेस येणार, मग त्यावेळी स्मोक केलं जातं बरेचदा. मग मुलींचं पण प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त आहे, स्मोकिंग मध्ये मुलींचं प्रमाण जास्त वाटतं. आणि म्हणजे मी आता माझ्या अनुभवावरून सांगते, मी बऱ्याच जणांना हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की ह्याच्यामुळे स्ट्रेस कमी होत नाही. तात्पुरता तुमचा रिलीफ आहे, पुन्हा ते उतरणार आहे ती नशा. बरोबर. त्यापेक्षा सामोरं जाणं. बरोबर. आपल्या समोर जे युद्ध आहे हे जगण्याचं, त्याच्यामध्ये तुम्ही लढायला शिका. सेनापती जर घाळ झाला, पडला, तर काही उपयोग नाहीये. त्याच्यामुळे लढायला शिकलं पाहिजे, उभं राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे ही पळवाट आहे, ही पळवाट आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे किंवा आलेल्या परिस्थितीला तोंड देणं हे आजकालच्या पिढीला मला असं वाटतं की खरंच थोडं कमी पडतात ते. आणि नाही तर ह्याच्यामध्ये ना मला एक सांगायचं वाटतं, आई वडील पण खूप अपेक्षा ठेवतात. बरोबर. बरोबर आहे ना. खरंच त्या गरजेच्या आहेत का, की आपण तरी तेवढे मार्क्स मिळवले होते का? बरोबर.
मग हे जे पर्सेंटेजचं भूत किंवा सगळ्यांनी मोठ्याच ह्याच्यावर जायचं, हा. मग त्या मुलांना काय आवडतं हे पण बघितलं जात नाही. मग अशा वेळी पण मुलं जरा थोडीशी बाजूला जातात. हा. आई वडिलांशी ते मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. हा. मित्रांचा सहारा घेतला जातो हा. आणि त्याच्यामुळे ते मग ते करूया बरोबर आपलं. तिकडे हा, वळाले मग ते जातात. वळले जातात. त्याच्यामुळे अपेक्षांचं ओझं पण मुलांवर नाही ठेवलं नाही पाहिजे. ठेवू. म्हणजे साधी जरी गोष्ट आपण घेतली 10वी-12वीची मुलं, हा, हा, म्हणजे हा. सगळेच नाही म्हणत आपण, हो पण त्यांना समजा आवड स्पोर्ट्सची असेल तर नाही, तू इंजिनियरच हो, डॉक्टरच हो, असं सुद्धा त्यांच्यावरती दडपण आणलं बरोबर जातं. बरोबर. आणि काही जी अगदी रिझर्व टाईपची मुलं असतात ती बोलू नाही शकत, त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रेस येऊन ते इकडे वळाले जातात. बरोबर. तुम्ही हे जे आधारवड उभं केलंय, केंद्र सुरू केलंय, याच्यामध्ये किती जणांची टीम आहे? आपल्याकडे 18 जणांची टीम आहे. बर. त्याच्यामध्ये किचनचे लोक, हा. त्याच्यानंतर योगा घेणारे, बर. काउन्सिलर, डॉक्टर, हम्म. वर्कर, हे सगळे सगळे 18 जणांची 18 टीम जणांची आहे. टीम आहे. आणि आत्ताच आम्ही एक जणांशी बोललो तुमच्या टीम पैकी की ते व्यसनाधीन होते आणि आता बरे होऊन इथेच तुम्ही त्यांना ठेवलेलं आहे. हो, पण हो. खरंच खूप छान आहे, म्हणजे त्यांनाही जरा मानसिक हा, आधार मिळाला. ते उभे राहतात ना, बरोबर उभे राहतात. बरोबर. ताई मला सांगा की समजा एखादा पेशंट आहे, त्यांना तुमच्याकडे यायचं आहे, तर तुमची काय प्रोसिजर आहे? त्यांनी फक्त मला एक आवाज द्यायचा आहे, फोन करायचा आहे, बर. आम्ही तिथे असू. अगदी छान. जर ते येऊ शकत नसेल, हा. आम्ही त्यांना तिथे घ्यायला जाऊ बर. वा. आणि इथे आल्यानंतर तो आमचाच असेल. अगदी छान. म्हणजे फॅमिलीनं निर्धास्त राहायचंय. हा. सगळी काळजी आम्ही घेणार आहे त्याची. बर. त्याला व्यसनापासून दूर करणार आहोत. हा. शिवाय जर त्याचं लॉंग टर्म, कारण जेव्हा व्यसन असतं हा. तर ते जेव्हा थांबतं हा. तर त्याचाही त्रास त्यांना होत असतो. त्याच्यामध्ये 8-15 दिवस जातात. अगदी त्याच्यामुळे बरोबर. मी म्हणते व्यसनी लोकांनी कमीत कमी 3 महिने राहिलं पाहिजे. हो. हा. हा. आणि मग त्याच्यानंतर ठरवायचं की पुढे कंटिन्यू काही दिवस करायचे की नाही नाही. करायचे. हा, हा. पण मिनिमम अवधी 3 महिन्याचा 3 महिन्यामध्ये ते रिकवर होऊ शकतात. शकतात. हा. एखादा महिना म्हणजे व्यसनातून बाहेर पडण्यातच त्यांचे 15-20 दिवस जातात. बरोबर. बरोबर. हा. आणि मग 8-10 दिवसात तुम्ही काय करणार आहात? काय करणार? पण त्याच्यामुळे- इथे आल्यानंतर ते व्यवस्थित सेट होतात की नाही, त्यांना बाहेर जावं असं जावं वाटतं? असं वाटणारच ना. फॅमिली पासून ते दूर राहतात, हा. आतमध्येच राहायचं असतं, बरोबर. दूर राहतात. हम्म, आता हम्म. घरी असताना त्यांना फॅमिलीचं महत्व कळत नाही. अगदी खरंय. बरोबर. हा. पण हम्म. इथे आल्यावर ते लक्षात येतं त्यांच्या. येतं. हा, हा. येतं. पण इथे फक्त मनाला नियंत्रणात आणायचं असतं त्यांच्या. हा, मग हा, त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं. हा. बर. पण मला असं वाटतं त्याच्यासाठी इथे जास्त काळ सलग राहिलं पाहिजे. हा. कारण 1 महिना तुम्ही गेलात हम्म, हम्म, हम्म. तर ते काम नाही करू शकत. करू नाही त्याच्यावर शकत. ते जाणार, जाऊ शकतात, हा. पुन्हा व्यसन करू शकतात. करू शकतात. हा, हम्म, म्हणून हम्म. ते जरा थोडं जास्त म्हणजे मिनिमम कालावधी- 3 महिने तरी इथे हा, तुम्ही राहिलं राहणं पाहिजे. गरजेचं हो, आहे. हो, हो. आणि खूप छान सांगितलं की एका फोनवरती हं. तुम्ही त्यांच्यासाठी उभे आहात, नक्की. म्हणजे आधारवड नक्कीच उभा आहे असं म्हणायला आणि हरकत नाही. कुठल्याही वेळी केला हा. तरीही चालेल. म्हणजे ती रात्र आहे, काय आहे, हा, असं हा. काही नाही. हम्म, 24 तास सेवेत आहे. आहे. पण मग ते जेव्हा इथे असतील तेव्हा त्यांच्या कुटुंबांना समजा भेटायला यायचंय, तर तशी परवानगी हो, आहे? हो, हो. ते येऊ येऊ शकतात? शकतात. बरं. येऊ शकतात भेटीला. हं. फॅमिलीसाठी दिवस ठरलेला असतो. बर. तो आम्ही सांगतो. बर. त्या दिवशी तुम्ही यायचंय. हा. त्या दिवशी येऊन ते भेटू शकतात. अरे वा. हं. आणि याच्यामध्ये अजून आता आम्ही कॅरम पाहिलं, चेस पाहिले, याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी काही तुम्ही हे केलंय का, उपक्रम काही राबवताय का? हो, हो. आता प्रत्येक सणाला इथे उपक्रम असतो. बर. हा. मग ज्यांना गायनाची आवड आहे ते हा. गाणं गाऊ शकतात. हा. एक आर्ट कॉर्नर केलेला आहे. बर. तिथे तुम्ही ड्रॉ करू शकता. तुमच्या हं. मनातले पिक्चर्स तिथे काढू शकतात ते? शकता. हा. तुमच्या घरी ते पाठवू शकता. अरे वा. हा. हा. त्याचीही मी सोय केलेली आहे. हा. काय करायचं ते. आणि दिवाळी असेल, हा. आता क्रिसमस आहे, हा. त्या वेळी ते प्रोग्राम केले जातात. हा, त्यांचे सगळ्यांना घेऊन वाढदिवस पण वाढदिवस साजरे. सेलिब्रेट केले. अरे वा, खूपच हा. छान. म्हणजे त्यांनाही कुटुंबापासून कुटुंब- दूर हा. आहे हे असं नाही. नाही हा. वाटलं पाहिजे. आपण बरं. त्यांना आधार देण्याचं तेवढं काम करतो. हो, खूप मोस्टली मन सांभाळण्याचं. हा, आणि खरंच आहे. इथे फक्त हम्म. त्यांचे मनच सांभाळले पाहिजेत हो. ना. जेव्हा मन ताब्यात असेल हा. तेव्हा व्यसनाधीन जे आहेत ते मुक्त हो, होऊ हो. शकतात. नवीन वर्ष आता सुरू होईल,
तर या नवीन वर्षामध्ये तुमचे काही उपक्रम आहेत असं आम्ही ऐकलंय. हो. काय आहेत ते उपक्रम? आता सगळ्यात पहिलं मी हे सांगेल की माझा हा जो प्रयोग आहे हा. वृद्धाश्रम आणि व्यसनमुक्ती हे मी एकत्र का ठेवते. हा हा तर मला असं वाटतं की बरेचदा आपण आपल्या घरच्यांचं ऐकत नाही, पण बाहेरच्यांचं ऐकतो. अगदी खरंय. सोनारानं कान टोचले पाहिजे तसं. हा. तर मग ह्या वृद्ध व्यक्तींची पण मला त्याच्यामध्ये मदत होईल का? त्यांचे अनुभव जर त्यांच्याबरोबर शेअर केले हा. तर मग त्याच्यामध्ये काही परिणाम होतील का? हा हा आणि आपली मुलं बाळं आज आपल्यापासून दूर आहेत म्हणून त्या वृद्ध व्यक्तींना पण ह्या मुलांमध्ये ते प्रेम देता येईल का? बरोबर. ही भावना आहे माझी. त्याचबरोबर आता मी म्हणते की आपण बर्थडे करतो, हा. बाहेर एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये करा, हा. पण आपण समाजाचं पण काहीतरी देणं आहे. बरोबर. मग इथे येऊन तुम्ही बर्थडे करा किंवा कुठल्याही मित्रांचे करा, कुठले सेलिब्रेशन इथे करू शकता. आपली मुलं पण ती बघतायत. हो. त्यांना आत्तापासून मनावर बिंबवा की आपण समाजाचं देणं आहे. हो. आणि जेव्हा तुम्ही इथे याल तर तुम्ही बघाल की व्यसनांमुळे काय अवस्था होती. कुठेतरी थोडं तरी मनावर परिणाम होतो ह्याचा की नाही आपण लांब राहिला पाहिजे. किंवा आज हे वृद्ध इथे आहेत ह्यांना बघितल्यावर अरे ह्यांच्या मुलं ह्यांना सांभाळत नाहीयेत, कुठेतरी आपल्याला ती भावना आली पाहिजे आपल्या आई वडिलांप्रती, ते प्रेम निर्माण झालं पाहिजे. तर त्यावेळी तुम्ही इथे भेटी द्या, त्यांच्याबरोबर बसा, जेवा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, वेळ घालवा. हा उपक्रम आता माझ्या डोक्यामध्ये आहे. अरे वा. हा, तर बघूया आता. नाही, खूप छान ताई हा उपक्रम आहे. प्रेक्षक हो, खरंच आधारवड नावाप्रमाणेच जयश्रीताईंनी उभा केलेला हा जो आहे आधारवड व्यसनमुक्ती केंद्र आणि वृद्धाश्रम, त्याचबरोबर त्यांचा जो नवीन उपक्रम आहे, खरंच तुम्ही या आधारवडला भेट द्या, त्यांना आधार द्या. आणि जयश्रीताईंचा हा उपक्रम जो आहे याला आपण सगळे मिळून आपण सुद्धा आधार देऊ आणि हा उपक्रम जो आहे हा एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवू. त्याचप्रमाणे जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं व्यसनमुक्त करण्याचा, आणि नुसतं ड्रिंक्स नाही किंवा दारूच नाही तर स्मोकिंग आहे किंवा इतर कुठलीही व्यसनं आहेत, या व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या समाजाला नक्कीच प्रयत्न करू, त्यांना मदत करूया. कसा वाटला आज जयश्रीताईंबरोबरचा आपला हा भाग? जर तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, असे कुठल्या प्रकारचे तुम्हाला मुलाखती किंवा भाग पाहायला आवडतील ते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. धन्यवाद. जयश्रीताई, आज तुम्ही तुमचा या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून माझं व्यासपीठमध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मीही आपले सगळ्यांचे आभार मानतीये. तुम्ही ही वेळात वेळ काढून ह्या आधारवडला भेट दिली. धन्यवाद. थँक्यू.